बुलेटिनमध्ये इतर काही महत्त्वाच्या घडामोडींकडेही वळूया। बॉलिवूड फिल्म सेट डिझायनर नितीन देसाई यांच्या निधनानंतर राज्य सरकार त्यांचा रायगड जिल्ह्यातल्या कर्जत शहरात असलेला एनडी स्टुडिओ नावाचा स्टुडिओ ताब्यात घेण्याचा प्रयत्न करते आहे। सूत्रांनी माहिती दिली आहे त्यानुसार राज्य सरकारने त्या मालमत्तेवर स्टुडिओचं आरक्षण ठेवलेलं आहे। सध्या ती मालमत्ता एनसीएलटीच्या नियंत्रणाखाली आहे, जी लवकरच लिलावाकरता खुली केली जाणार आहे। नितीन देसाई यांचे बॉलिवूडमधील काम लक्षात घेता या मालमत्तेचा वापर केवळ आणि केवळ चित्रपटांच्या शूटिंग करता म्हणजे स्टुडिओ म्हणून वापर व्हावा असं राज्य सरकारचं मत आहे आणि त्यामुळे या मालमत्तेवर आरक्षण टाकण्यात आलेलं आहे। या स्टुडिओच्या लिलाव प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राज्य सरकारला होकार दिल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे। आमचे प्रतिनिधी मयुरेश गणपती आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी सविस्तर बोलूया। मयुरेश, या सगळ्या घटनेसंदर्भात या बातमी संदर्भात काय अपडेट आहे? ही प्रॉपर्टी जी आहे एनडी स्टुडिओ ही सध्या एनसीएलटी कडे आहे आणि महाराष्ट्र सरकार कुठेतरी प्रयत्नशील आहे की एनसीएलटी जेव्हा ही प्रॉपर्टी बिडिंगसाठी ओपन करेल किंवा सुरू करेल तेव्हा महाराष्ट्र सरकार या पूर्ण प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ इच्छिते आणि महाराष्ट्र सरकारचं असं म्हणणं आहे सूत्रांचं की ही प्रॉपर्टी त्यांनी दिलेली बीड जर सक्सेसफुल होते आणि ही प्रॉपर्टी जर महाराष्ट्र सरकारकडे येते तर ही प्रॉपर्टी जी एनडी स्टुडिओ आहे ती स्टुडिओ म्हणूनच ठेवली जाईल आणि मराठी फिल्म आणि मराठी सिरियल जे आहेत त्यांना किंवा त्यांच्या शूटिंगसाठी ही प्रॉपर्टी परत एकदा पुन्हा उपलब्ध करून दिली जाईल असं म्हणणं आहे। पण आता ही बिडिंग प्रोसेस कधी सुरू होती याच्याकडे सगळ्यांचं लक्ष, पण सूत्रांची माहिती हीच आहे की महाराष्ट्र सरकार या बिडिंग प्रोसेसमध्ये सहभागी होऊ इच्छिते। नक्की मयुरेश, आभार, आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल।